नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान-छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत. खूप काही मला प्रश्नसुद्धा विचारलेले होते, काही सजेशनसुद्धा होतं आणि काही ॲप्रिसिएशन म्हणजे बऱ्यापैकी मला ॲप्रिशिएशन आलेले आहेत कमेंटद्वारे. तर मला खूप भारी वाटतं हे सगळं वाचताना आणि समजतं सुद्धा आपल्याला, की कुठे काही चुकतंय किंवा काय किंवा कुठे काही खराब दिसतंय का ते. तर त्याच्यासाठी खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पहिल्यांदा तर आणि आज की नाही काय केलं, की वेळ होता मला बऱ्यापैकी, तर मी दरवाजा, तोरण वगैरे सगळं जे आहे स्वच्छ करून घेतलं. असं तर आठवड्यातून एकदा करतेच मी. मग कोणत्याही दिवशी करते. फक्त गुरुवारी मी साफसफाईचं वगैरे काय करत नाही. कारण असं म्हणतात गुरुवारी सगळं स्वच्छता जर करायला घेतली किंवा लाद्या वगैरे धुवायला घेतल्या, साफसफाई करायला घेतली, तर आपला जो गुरुग्रह आहे तो अ, म्हणजे त्याचं जे त्याची पॉवर जी असते की नाही ती कमी होते, असं मी ऐकलं होतं. त्याच्यामुळे शक्यतो गुरुवारचं मी टाळते. पण इतर दिवशी आठवड्यातून एकदा कोणत्याही दिवशी वेळ मिळेल की नाही तसं मी ते साफ करून घेते सगळं. बाकी उंबरठा वगैरे तर मी रोजच साफ करते किंवा पुसून घेते पाण्याने. फक्त दरवाजा, तोरणं वगैरे आहेत ना, ती आठवड्यातून एकदा करावीच लागतात. कारण का माहिती आहे का? की कीटक वगैरे किंवा कोळी वगैरे असतात ना, ती तोरणं किंवा लाईटीची जी तोरणं आहेत ना, ती अतिशय खराब करून टाकतात आणि मग ते दिसायला खूप खराब दिसतं. त्याच्यामुळे मग एकदा जरी आठवड्यातून आपण स्वच्छ केलं की नाही, तरी खूप छान वाटतं ते. आणि त्याच्यानंतर की नाही सगळं झालं, उंबरठा वगैरे स्वच्छ करून घेतला, हळदीचं लेपन केलं आणि काही ताईंचा प्रश्न होता, की हळदीचं लेपन तुम्ही नेहमी करता का? तर मी नेहमीच करते. एखाद दिवशी नाही करायला मिळालं, तर मग नाही करत, पण रांगोळी मात्र आवर्जून काढते. पण हळदीचं लेपन तसं बघायला गेलं तर मी रोजच करते. आणि एका प्रश्न होता, की कशासाठी म्हणून? तर ते आपण कसं असतं माहिती आहे का, बाहेरून नकारात्मक शक्ती जी असते की नाही, ती घरामध्ये प्रवेश करू नये त्याच्यासाठी हळदीचं लेपन करायचं असतं. आणि मी ना हे स्वतः घेतलेले अनुभव आहेत म्हणून मी हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्हाला वेळ मिळेल ना, तेव्हा तुम्ही करू शकता. अगदी दर गुरुवारी केलं हळदीचं लेपन तरीही चालतं. तर बघा बोलता-बोलता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.